बंद करा. आता आपल्याला काही एक हे दिलाय, त्यांनी टेबल दिलेला आहे. ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड्स असं म्हटलेलं आहे. ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ फॉलोइंग कंपाऊंड्स. ठीक आहे. पहिलं नाव दिलंय त्यांनी आपल्याला 2,5 डाय इथिल फिनॉल. 2,5 डाय इथिल फिनॉल. आता याचा आन्सरही आपण पटकन इथं करून घेऊ. आता पहा, हा फिनॉल आहे, म्हणजे हे आपली बेन्झीन रिंग आणि आता OH. हा कार्बन 1, हा 2, हा 3, हा 4, हा 5 आणि हा 6. तर एक इथिल इथे आहे आणि एक इथे आहे, C2H5. म्हणून हा झाला तुमचा डाय इथिल फिनॉल 2 नंबर. त्याच्यानंतर प्रोपेन 2En1OL. प्रोप 2En1OL. ठीक आहे. आता प्रोप म्हटलं त्यांनी 3 कार्बन, 1 2 3, 1 ला OL, इथं OH. मग ही सगळी सिंगल बॉन्ड सध्याची. आता बघा काय म्हणते 2En, म्हणजे हा 1 हा 2, नंतर इथे डबल बॉन्ड आला, 2En म्हटलं. ठीक आहे, बस झालं. मग आता याला 1 2 CH2, 1 2 3 CH आणि हे CH2 असं झालं. ते CH2CH, CH2 डबल बॉन्ड CH. ओके. तिसरं नाव आहे 2-मिथॉक्सी-प्रोपेन. 2-मिथॉक्सी-प्रोपेन. 2-मिथॉक्सी-प्रोपेन त्याचा आन्सर. आता बघा, प्रोपेन आहे. प्रोपेन म्हणजे 3 कार्बन. ओके. त्याच्यावर 2 वर हा 2 नंबर. मिथॉक्सी म्हणजे OCH3. ठीक आहे, म्हणजे हे बाकीचं झालं CH3 CH. हा झाला 2-मिथॉक्सी-प्रोपेन 4 नंबर. 4 नंबरवर आहे फिनिल मिथेनॉल. फिनिल मिथेनॉल. तर मिथेनॉल आहे म्हणजे CH3OH, पण याला फिनिल लागला म्हणजे एक हायड्रोजन कमी होऊन जाईल त्याचा, आणि इथे लागेल त्याला बेन्झीन रिंग. हे झालं त्याचं स्ट्रक्चर, फिनिल मिथेनॉल. आता आणखी काही त्यांनी दिलेले आहे खाली. ट्राय दिस म्हणते तो. हे लिहून टाका पहिले. हे लिहून झाले असेल तर मग मला सांगा. झालं? हो सर. आता एक आणखी क्वेश्चन आहे त्याच्यातच ट्राय दिस मध्ये. IUPAC, राईट IUPAC नेम ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड असं आहे. राईट IUPAC नेम ऑफ फॉलोइंग कंपाऊंड. नंबर 1 असा आहे. इकडे एक OH आहे आणि इकडे एक OH आहे. IUPAC तर हा पेंटॅगॉन, बरोबर आहे, पेंटेन आहे. 1 नंबरचा कार्बन म्हणजे तो झाला सायक्लोपेंटेन आहे. तो सायक्लो
पेंटेन. दोन्ही 1 वरच आहे. 2 फंक्शनल ग्रुप आहे म्हणून ई निघालेला नाही. 1 1 डाय ऑल हे त्याचं नाव. दुसरा नंबर आहे CH3 CHO CH2 CH3 आणि इकडे आहे त्याला CH2 CH3 CH2 CH3. आता पहा हा कंपाऊंड आहे. हा 2 नंबरचा कार्बन, हा 1 हा 2 वर कोण आहे? इथॉक्सी. 2 इथॉक्सी 1 2 3 4 5 4 आहे ब्युटेन. 2 इथॉक्सी ब्युटेन हे झालं 2 नंबर. 3 नंबर त्यात दिलाय ट्रायडिस मध्ये बेन्झीन रिंग आहे त्याला CH2 CH2 OH. बेन्झीन रिंग आहे त्याला CH2 CH2 OH. आता पहा हा 1 नंबरचा कार्बन आहे, हा 2 चा आहे म्हणून त्याचं नाव आहे 2 फिनिल. 2 फिनिल इथेनॉल. 2 फिनिल इथेनॉल हे त्याचं नाव. नंबर 4 बेन्झीन रिंग आहे इथे OH आहे आणि इकडे CH3 आहे. ठीक आहे. आता हा फिनॉल झाला 1 2 3 3 मिथिल फिनॉल आहे. 3 मिथिल फिनॉल हा 1 कार्बन, हा 2 हा 3 2 मिथिल फिनॉल झालं. 2 मिनिट. झालं सर. आता पहा मेथड ऑफ प्रिपरेशन आहे. झालं का रे सगळ्यांचं रे? हो सर. हो सर. चला आता मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल अँड फिनॉल. मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल्स अँड फिनॉल्स असा आहे नवीन टायटल. आता या अल्कोहोल आणि फिनॉलच्या प्रिपरेशन मध्ये पहिली जी प्रिपरेशन आहे ती आहे फ्रॉम अल्किल हलाइड बाय हायड्रॉलिसिस. फ्रॉम अल्किल हलाइड बाय हायड्रॉलिसिस. आलं का कोणाच्या लक्षात ही रिॲक्शन कोणती असेल? फ्रॉम अल्किल हलाइड बाय हायड्रॉलिसिस कोणाच्या लक्षात आलं काय? हायड्रोजनेशन. हायड्रोजनेशन राजे ऍडिशन ऑफ हायड्रोजन असते रे. H2. अल्किल हलाइड मध्ये मला हे सांग जेव्हा कसं सिंपल जेवण बरं सांगतो. बरं डायरेक्ट ऍडिशन ऑफ HOH असते का?
Rx plus OH minus gives ROH plus X minus. ही रिएक्शन SN2 वाली रिएक्शन. मग ते आता त्यात OH मायनसच्या सोबत कोण होता त्याच्यात? OH मायनस आहे ना, त्याच्यासोबत कोणतरी असेल ना. मग त्या रिएक्शन मध्ये आपण तो लिहिला नाही. OH मायनस एकटा नसते ना, त्याच्यासोबत कोणतरी असते ना. अरे मूर्खा, KOH किंवा NaOH नसते का तो? AgOH नसते का तो? हा, मग डायरेक्ट वॉटरची ऍडिशन कोणत्या रिएक्शन मध्ये होते? ऍसिड कॅटलाइज रिएक्शन मध्ये होते. ही अल्कलाइन हायड्रॉलिसिस आहे. अल्कलाइन हायड्रॉलिसिस, अल्कलाइज. आता सांगूच कर तुझं काय ऐकून घे. तू काय म्हटलं? हायड्रोजनेशन म्हटलं. आता मला तू सांग, समजा मी हो हा सर. अल्किल हलाइड घेतला. हा अल्किल हलाइड घेतला मी. ठीक आहे, थांब मी आता खाली लिहितो. CH3Cl. आता हा अल्किल हलाइड आहे. ओके, याचं मी हायड्रोजनेशन जर केलं H2, तर मी सांग बरं काय करू त्याच्यात? हा H आणि हा Cl आणि हा H गेला तर काय भेटेल? CH3 आणि H प्लस. CH4. मग अल्कोहोल आहे का तो? इथं काय आहे? मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल शब्द आहे ना. प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल शब्द आहे ना तो. म्हणजे अल्कोहोल काय करायचं आहे बाळा तुला? ऍड ऍड नाही करायचं आहे, प्रिपेअर करायचं आहे, बनवायचं आहे. ऍड नाही करायचं आहे, बनवायचं आहे. तुला बनवायचं आहे. मग तू म्हणतं की हायड्रोजनेशन म्हणजे ऍडिशन ऑफ हायड्रोजन. तर मला सांग बरं, या रिॲक्शन प्रमाणे अल्कोहोल कसा तयार होईल? म्हणजे याच्यात कुठं ऑक्सिजन आलाच नाही ना. अल्कोहोल बनण्यासाठी तुला OH पाहिजे, तर याच्यात कुठं तरी ऑक्सिजन दिसते काय रिॲक्शन मध्ये? एवढं तर लक्षात यायला पाहिजे आपल्या की अल्कोहोल नाही आहे. अल्कोहोल बनवायचा आहे तर OH लागणार आहे, मग ऑक्सिजन तर पाहिजे. मग अल्किल हलाइड मध्ये तर ऑक्सिजन नसतोच, प्रश्नच नाही यात. मग जर हायड्रोजन आपण टाकला त्याच्यात नुसता, तर कसा काय बाबा त्यात अल्कोहोल येणार आहे? OH म्हणजे ऑक्सिजन कसा येणार आहे? काही तर सेन्स ऑफ ह्युमर पाहिजे ना. पाहिजे की नाही पाहिजे? हो सर. मग नुसतं काहीतरी इलॉजिकल गोष्टी करायच्या, काहीतरी म्हणजे सांगा सारखं. काही अर्थ आहे का त्याला? अरे लॉजिक लावणं. 91% मार्क होते तुला 10व्या वर्गात. CBSE ला होता तू. किती पर्सेंट होते तुला? 88. 88% मार्क होत तुला. मग आता CBSEच्या मानाने 88% खूप चांगले पर्सेंटेज आहे. स्टेट बोर्डच्या हिशोबाने कमी पडतात ते, पण CBSEच्या हिशोबाने 88 म्हणजे छान पर्सेंटेज आहे, विषयच नाही आहे. मग मला आता सांग, तू 88%चा पोरगा तू CBSEचा, हे असंच इलॉजिकल करून करून पास झाला का बे तू? हा सांग बरं मला. तू काहीतरी नाही म्हणजे सर. मग हुशार आहे ना तुम्ही, सांगतो ना, मला माहिती आहे ना हुशार आहे म्हणून. पण तू जर असाच करशील तर मग कसं होणार आहे? थोडंसं व्यवस्थित सांगायचं. हा झाला अरे शिकवलेली रिॲक्शन आहे भाऊ. आता जो लेसन झाला की नाही मागचा जो अल्किल हलाइडचा लेसन घेतला ना मी, त्याच्यात काढा तुम्ही रिॲक्शन ऑफ अल्किल हलाइड, काढा लवकर पटकन. वही असेल ना तुमच्याजवळ? रिॲक्शन ऑफ अल्किल हलाइड्स काढा. कळला? रिॲक्शन्स ऑफ अल्किल हलाइड.
किंवा केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्किल हलाइड लिहिलं असेल, काहीतरी लिहिलं असेल. सारे पायरे भैया लिहित. आलं का लक्षात? त्याच्यात लेखो आपण अल्किल हलाइड सोबत PCl3 ची रिएक्शन घेतली, आपलं सॉरी SO आपलं KOH ची रिएक्शन घेतली, तुम्ही अल्कोहोल बनवला, बरोबर आहे. RX सोबत तुम्ही AgOH ची रिएक्शन घेतली, तुम्ही ROH बनवला की नाही बनवला? पाया दोन्ही रिएक्शन आहे की नाही सांगा मला तुमच्या वैत. हो सर आहे ना दोन्ही रिएक्शन आहे. किती एक्झाम्पल घेतले रे मी त्याचे? कोणाला? मग ते दरवाजा उघडा राहू दे, त्यांना ते करायला लावते. भांडे बिंडे काढून दे काय. हा, ह्या रिएक्शनचे KOH प्लस RX चे किती एक्झाम्पल घेतले मी सांगा बरं? प्रायमरी घेतला, सेकंडरी घेतला, टर्शियरी घेतला की नाही घेतला सांगा बरं मला. किती एक्झाम्पल घेतले सांगा ना, दिसलं असेल ना सगळ्यांना. सर हा, methods of preparation of alkyl halide. मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्किल हलाइड नाही. मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्किल हलाइड नाही बाबू, ठीक आहे ना. रिएक्शन्स ऑफ अल्किल हलाइड पाय मी सांगू का? मी सांगतो का मी तुम्हाला लेखो तुमच्या वहीमधलं दिसत नाही म्हणजे किती कमालीची गोष्ट आहे तुमची. कठीण आहे रे बाबू. मी दाखवतो, तुम्ही लोड नका घेऊ, तुम्ही लोडच नका घेऊ कोणत्या गोष्टीचं. कारण की तुम्ही जर लोड घेतलं तर विनाकारण प्रॉब्लेम होऊन जाईल. चांगल्या मार्कानं 5-20 झाले तरी तोंडाला काळ फासाची वेळ येईल. टेन 10.6.2 पहा लवकर पटकन. 10.6.2 10.6 0.1 तो गेला. 10.6.2 पुस्तक गायब झालं का? त्याचं पुस्तक कुठे आहे? नाही 11चं एंट्रन्स मध्ये शिकवलेलं आहे रे बा प्रश्न.
यांनी 10 म्हटलेला 10.6.2 पण तो दिसूनच नाही राहिला पुस्तकात, गायब आहे ते. थांबा मी तुम्हाला दाखवतो, तुमच्या वहीतच रिॲक्शन आहे ते, आणि 2-3 रिॲक्शन आहे. मी काहीही केलं तरी नाही जमत ते गणित. Sir, method of reaction, preparation of alkyl halide नंतर येणार आहे Schwartz- प्रिपरेशन मध्ये, तर आपल्याला इथं बनवायचं काय आलं का मूर्खा? बनवायचं काय त्याच्यानंतर आपल्याला हे हे Schwartz रिएक्शन वगैरे. वर्ड्स रिॲक्शन म्हणतात त्याला, वर्ड्स रिॲक्शन. आलं का लक्षात? हो सर. बरं, SN2 मध्ये तर आहेच ना ती रिॲक्शन, आहे की नाही आहे सांगा मला. SN2 मध्ये SN2 मध्ये आहे की नाही आहे? SN1 आहे. मध्ये पण आहे, SN2 पण मध्ये आहे, आहे आहे ना सर. बाबा? मान्य आहे ना? मग तरी तुम्हाला सांगता नाही येऊन राहिली की ती कमालीची गोष्ट झाली. याच्यात ती अल्किन पासून आहे, आपल्याला अल्किल हलाईट पासून पाहिजे. परत जाऊ दे. Hydrohalogenation reaction Hmm. between CH3 CH2Br plus KOH alcoholic gives CH211 CH2. आहे ना, ते कोणत्या याच्यातलं आहे ते? Dehydrohalogenation reaction. हा, ते कुठं आहे ते? नाही, ते आहे, ते अल्किन आहे, ते अल्किन फॉर्मेशन आहे त्याच्यात. बरं जाऊ दे, चला सोडा, टाकला तिकडे. तर आता फ्रॉम अल्किल हलाईड बाय हायड्रॉलिसिस अल्कोहोल बनवायचा आहे तुम्हाला. हा तुमचा अल्किल हलाईड आहे, जाऊ द्या. अल्किल हलाईड याच्यासोबत रिॲक्शन करायची ऍक्वियस KOH ची. याला बॉईल करावं लागते. काय हे रिॲक्शन घेतली म्हणता लेखो तुम्ही? तर व्हिडिओवर मला दिसली नाही म्हणून, नाही तर मी सांगितलंच असतं तुम्हाला. हा तुमचा बनला ROH प्लस KX, हा झाला तुमचा अल्कोहोल. आता मला सांगा बरं, खरंच ही रिॲक्शन शिकले नाही का तुम्ही? झाली आहे सर. झाली आहे नाही रिॲक्शन? 100% झाली आहे. एंट्रन्स मध्ये तर 100% झालेली आहे. आणि तो जांगडूतकर एंट्रन्सच्या बॅच मध्ये असते. बरं असो, चला लिहा, मी सांगतो तसंच लिहा, जाऊ दे मला तशी. हे नाही आता ते वेन लिहा, वेन अल्किल हलाईड इज बॉईल विथ ऍक्वियस KOH. ऍक्वियस, आणि हे पण सांगितलं होतं, ऍक्वियस जर KOH असला सबस्टिट्यूशन होते, आणि अल्कोहोलिक असला तर एलिमिनेशन. एलिमिनेशन रिएक्शन. इलिमिनेशन होते. हे सांगितलेलं आहे. वेन अल्किल हलाईड इज बॉईल विथ ऍक्वियस. हो सर. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल, व्हेन मिथिल क्लोराइड दिया, फॉर एक्झाम्पल व्हेन मिथिल क्लोराइड इज बॉईल विथ ऍक्वियस KOH, देन फॉर्म. सांगा कोणता अल्कोहोल बसला भेटन आता? मिथिल अल्कोहोल. मिथिल अल्कोहोल. मग हा कोण झाला? CH3 आणि Cl. मिथिल क्लोराइड घेतला आपण, मिथिल क्लोराइड प्लस कोण पाहिजे मला? KOH. कोणता पाहिजे? ऍक्वियस. काय पाहिजे? बॉईल. इकडे झालं. काय बनन आता? CH3OH प्लस KCl. याचं नाव मिथिल अल्कोहोल किंवा मिथेनॉल. चला लिहून टाका पटपट.
झालं सर. आता दुसरं एक्झाम्पल, वेन इथिल ब्रोमाइड करा. वेन इथिल ब्रोमाइड इज बॉइल्ड विथ aqueous KOH. करा पटोपट. झालं. झालं सर. झालं सर. लिहा तिसरं एक्झाम्पल, वेन एन प्रोपिल ब्रोमाइड is boiled with aqueous KOH, then form N propyl alcohol. झालं. इकडे घेऊन ये रे फोन, असन कोणाचा. मशीन म्हणजे तेल पाणी लावलंच नाही का त्यांनी. म्हण ना मग, आवाज दे ना. फोन आण, नाही तर मी फोन लावतो त्याला. झालं सर. आता तुम्ही दोन एक्झाम्पल स्वतःच्या आधार करा. आयसोप्रोपिल अल्कोहोल बनवायचा आहे तुम्हाला एक, आणि एक बनवायचा आहे टर्ट ब्युटिल अल्कोहोल. चला हे दोन एक्झाम्पल लवकर करा. हे दोन प्रोडक्ट भेटवायचे आहे, आयसोप्रोपिल अल्कोहोल आणि टर्ट ब्युटिल अल्कोहोल. चला करा लवकर. राजू, 1 वाजतापासून टाकीत पाणी नाही आहे. 4-5 वेळा आवाज दिले, कुणी बाहेर निघून गेला. मग आमच्या इकडे पाणीच तर नाही आहे का रे? पाणी आमच्या साईडनं पाणीच तर नाही आहे पाहावं. बर, हो हा बघा. एक मिनिट पाच. हॅलो, आमच्या इकडे आहेच नाही म्हटलं पाणी.